ज्ञानेश्वरी मुंडे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे। न्याय न मिळाल्यानं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काल दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात विषारी औषध प्राशन करण्याचा प्रयत्न केला होता। त्यानंतर काही वेळातच ज्ञानेश्वरी मुंडे यांना बीड इथल्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी हरिदास तावरे यांच्याकडून। हरिदास, ज्ञानेश्वरी मुंडे यांची प्रकृती सध्या कशी आहे, काय डॉक्टरांचं म्हणणं आहे? नक्कीच लागवीजी या ठिकाणी सांगता येईल की ज्ञानेश्वरी मुंडे या मयत महादेव मुंडे यांच्या पत्नी आहेत। गेले 18 ते 19 महिन्यापूर्वी महादेव मुंडे यांचा खून झाला होता, मात्र त्यातील एकही आरोपी पोलिसांना अजूनपर्यंत सापडला नाही। गेली अनेक दिवसापासून ज्ञानेश्वरी मुंडे पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये ये जा करतात, मात्र त्यांना फक्त आज या ठिकाणी यामधील जे आरोपी आहेत ते सापडतील, उद्या सापडतील। एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 8 तपासी अधिकारी या प्रकरणामध्ये बदलले गेले, मात्र कुठेही ठोस भूमिका आणि पावलं उचलली गेली नाही। हरिदास, ही झाली सगळी पार्श्वभूमी, त्यांची तब्येत कशी आहे मुद्दा हा आहे। सध्या ज्ञानेश्वरी मुंडे ह्या जिल्हा रुग्णालयामध्ये आयसीयू विभागामध्ये आहेत। त्यांची तब्येत जी आहे ती स्थिर आहे। डॉक्टरांशी आताच विचारणा केली असता त्यांनी सांगितले की त्यांची तब्येत स्थिर आहे, त्यामुळे जे त्यांनी विषारी औषध प्राशन केलं होतं त्याचा असर, कारण लागलीच दवाखान्यामध्ये ऍडमिट केल्यामुळे आणि त्याच्यावर उपचार केल्यामुळे त्यांची तब्येत सध्या तरी स्थिर आहे। लागवीजी, धन्यवाद हरिदास, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।